तर जय शिवराय भावांनो, करूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉकला सुरुवात. सकाळ सकाळी गेलो फार्मवर गेलो, छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं. तिथून पुढे गेलो सोर गोल्ड डेअरीवर, पिकअप घेतला आणि गेलो खडकीला. थोडं सामान आणायचं होतं, मग सामान वगैरे घेऊन आलो. पुन्हा आलो गोट्यामध्ये, गायींला औषध आणायचे होते 2. म्हशींचा चारा वगैरे खाऊन झालतं, म्हशी रवंत करत बसल्या त्या. मग तिथनं पुढे गणेश भाईचे 2 पोरं घेतली आणि गेलो चौफुल्यावर मेडिसिन आणायला. मग औषध वगैरे घेऊन पुन्हा आलो गोट्यावर. मधने डॉक्टर आलते, डॉक्टरांनी सलाईन लावली होती. सलाईनची बाटली गणेशच्या हातात दिली डॉक्टरांनी. म्हशीचं अंग बाहेर आलतं, तिला खूप त्रास होत होता. तिच्या डोळ्यातनं पाणी आलतं, ते बघून मलाच बरोबर वाटाना, मला पण त्रास व्हायला लागला ती बघून. मग गणेशला आणि रामकिशनला म्हणलो म्हैस धरा, तिला कैची टाकू आपण. आम्ही गाय म्हशीला कैची वगैरे टाकली. हा छोटो आहे गणेश भाईचा पोरगा आणि ही आहे गोरी. ह्यांना काय मराठी येत नाही, ह्यांना टाकले आता ज्योतिबानगरला शाळेमध्ये. शिकतील 1 वर्षामध्ये मराठी, फक्त हिंदीच बोलतात ते दोघं पण. तिथून पुढे गेलो शेळींच्या शेडमध्ये, थोडं बघितलं. पोरांना म्हणलो साफसफाई करून घ्या. मग हा आहे बिट्टल जातीचा बोकड, 40,000 रुपयाला आणलाय. त्याला वरच्या शेडमधनं खालच्या शेडमध्ये शिफ्ट केलं. मग तिथनं पुढे गेलो गोडाऊन मध्ये, पोरांची कुट्टी वगैरे करून झाली सगळी. पोरांना म्हणलो आता बॅग भरून घ्या, त्याच्या आधी चला आपल्या म्हशीला कॅल्शियम पाजायचंय. मग गेलो 5 जणांना घेतलं, म्हशीला कॅल्शियम पाजायला लावलं. म्हैस एवढी त्रास देत होती, म्हैस काय जागेवर थांबत नव्हती, पण तिला शेवटी कॅल्शियम पाजलं सगळ्यांनी पकडून. मिल्किंग पार्लर मध्ये फरशी बसवली, मग त्या फरशीवर पाणी वगैरे मारलं. त्याच्यानंतर साहेबांचा कॉल आला, साहेब म्हणला मुगावच्या शाळेवरचा आणि तिथं फरशीचं माप घेऊन ये. मग मिस्त्रीला घेतला आणि फरशीचं माप वगैरे घेतलं. मग गेलो फार्मवर, फिल्टर चालू केला. पोरांना म्हणलो आता बोकडांना पाणी पाजून घ्या. त्यांनी पाणी वगैरे पाजून घेतलं. उत्कर्ष आलता पाणी भरायला. उत्कर्षला म्हणलो आता कर चालू सुधारची मोटर. उत्कर्षने सुधारची मोटर चालू केली आणि टँकर भरून घेतला. तोपर्यंत पोरांनी सगळी कुट्टी ट्रॅक्टरमध्ये गोण्यामध्ये भरून शेडमध्ये त्यांना म्हणलं घेऊन जावा. सगळ्या शेडमध्ये 10 गोण्या खाली करा. पोरांनी सगळ्या गोण्या वगैरे खाली करून घेतल्या. तेवढ्यात भंगारवाला आलता, भंगारवाला पुष्टा वगैरे द्यायचा होता. मग ज्यावेळेला म्हणलं सगळा पुष्टा वगैरे मापून घे आणि सगळा खाली करून घे. त्याच्यानंतर आलो गावातल्या साईडवर, पाणी वगैरे मारलं. चला भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉक मध्ये. जय शिवराय.